तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये 6 नंबर बिल्डिंग मधलं पथक आहे। काळ्या तर नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कला। आणि आता आम्ही हे बघा इथं समोर, हे बघा इथं तुम्हाला समोर दिसतंय, तिथे आम्हाला 7 थर लावायचे। त्यामुळे आता आपली पोरं बसली आहेत मीटिंगला, तर बघूया कसं काय डिस्कस होतं। तर चला, आता कुठे पाऊस थांबलाय, तर देवाच्या कृपेने असाच पाऊस थांबू दे। माझ्यावर ईश्वर एक महिना प्रॅक्टिस केली तर भाई इथंच भेटणार आहे। आणि भाई 2 मिनिटं कंट्रोल करा सगळ्यांनी, खालून पण आवाज करू एक आहे ना, जो बाहेरचा आवाज करेल ना, त्यामध्ये विषय करून काय जो थराचा वरडतो, त्याचा पाय चटकतो, काय होतो, त्याचा आवाज मधल्या पोराला येत नाही, त्यामुळे आपण त्याला पकडू नाही शकत। त्यामुळे तुम्ही पहिल्या स्वतःच्या आवाजावर कंट्रोल करा। जेव्हा तो पाय टाकतो ना, त्याला शांत असतो, त्याच्या हातावर पाय पटकन मारायला समजेल की त्याचा पाय हे तो करेल नाही। पण एक जे शिडीवाले त्यांनी पहिल्या समजून का की कोणाच्या मागे बोलू का, तुम्हाला तर ते सांगायची गरज नाही पडली पाहिजे की इकडचा शिडीवाला गेल्यावर लगेच चढू नका भाई, शिडीवर बसून द्या आधी, शिडीवर बसून द्या आधी, प्रत्येकाने आपल्या पाठशाला बघा। एका दिवसासाठी प्रयत्न करतो, लक्षात ठेवा 3 महिने एवढी वर्ष आली गोविंद स्थापन, या एका दिवसासाठी आपण आज इकडे आणि आपल्याला लावायची आहे आणि आपण सक्सेस करून दाखवणार। एरियामध्ये जो काही झालं तर हे करा जसं झालं, आणि उतरल्यावरती आपल्याला एका ठिकाणी साथ लावते, अजून बऱ्याच ठिकाणी लावायचं। पहिले नाचू नका, एनर्जी फुकट घालू नका सगळ्या गोष्टींमध्ये। विदाउट सीडी 7 थर लावण्याचा प्रयत्न साईनाथ गोविंदा पथक गोलवाडा। 3 थर लागलेले आहेत, 4 थर रचून झालेले आहेत। एक 2 3 4 5 थर लागलेले आहेत। सावकाश 6 थरांचा विदाउट सीडीचा मानवी मनोरा साईनाथ गोविंदा पथक सावकाश सहकार्य करायचे।
विदाऊट शिडी 6 थरांचा मानवी मनोरा घ्यायचा प्रयत्न. सावकाश बोला गणपती बाप्पा. विदाऊट शिडी 6 थरांचा मानवी मनोरा. सावकाश सात थरांचा मानवी मनोरा. मैत्री गोविंदा पथक आणि साई माऊली 7 थर लावले जर यांना कव्हर करायला. बाळ साई युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वरी शिंदे यांचं इथे आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. 7 थरांचा मानवी मनोरा रस्ता आहे. शिवडे विधानसभेने जय जागेवाला गोविंदा पथक बाकीच्या मंडळातल्या सभासदांनी हात पेटवून त्यांना सहकार्य करायचंय. जय जागेवाला गोविंदा पथक सोडून 7 थरांचा मानवी मनोरा 3 1 2 3 4 5 6 7 वॉटर. स्वप्न झालं पूर्ण. काय बोलायचं तुम्हाला? खूप अभिनंदन जागेवाला गोविंदा पथकाला. खूप अरे बोल. 7 थर लागले. तुला काय बोलायचंय? पोरांची स्वप्नपूर्ती झाली आहे आणि जसं बोललाय तसं आम्हाला भोयवाड्याचा झालेला आशीर्वाद आणि जागेवाड्याचा आशीर्वाद कायम आमच्या पाठी आहे. आणि आमचा विजेक्शन 500 काही ऍक्टिंग न करता कडक उभं राहिला आणि आम्ही कडक 7 तारखेला दाभोळकरवाडीमध्ये आमच्या पूर्ण परिसरामध्ये 7 थर लावणारा आमचा एकमेव गोविंदा आहे. सात लागले आणि आमचा भाव रडायला लागला. 7 लागले. पहिल्यांदाच लागले 7 आणि पहिल्या प्रयत्नातच आपण 7 लावलेत. त्यामुळे अक्षरशः आनंदाश्रू. माझ्या भावाचा आनंद अश्रू बघा. भावाने 1 ते 1.5 महिना खूप मेहनत केली. खूप बिचारा तो बेसला राहिला. त्या बिचाराची बॉडी दुखत होती तरी पण आज त्याचा मेहनतीचं फळ भेटलंय. जरा आमच्या अध्यक्षाला विचारूया. अध्यक्ष आम्हाला कसं वाटतंय? 7 लागले खूप वर्षानंतर. काय झालं बोला. हा आनंद मला कधी झाला नाही. हे 7 ज्यावेळी माझी मुलगी जन्माला आली तसंच मला आज आनंद झालाय. आणि आम्ही आज एवढी मेहनत देऊन आज आम्ही ते सक्सेस केलं. यामध्ये सगळ्या पोरांचा हात आहे. झेड पोरांचा हात आहे. कारण या पोरांमध्ये 7 थर लागलेत. सगळ्यात पहिला या पोरांचा अभिमान बाळगला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आम्ही सहकार्य करू शकतो. भाई आपले 3 मिसळच भारी आहेत. 1 2 आणि 3. यांच्याशिवाय थर अपूर्ण आहे. भाई फुल सपोर्ट भावांना. फुल सपोर्ट. जय जागेवाला गोविंदा पथकचा. आता आपल्या भावाने असला कंट्रोल केला ना. एवढा भारी कंट्रोल केला. तो भाव अक्षरशः आत आलेला. त्या भावाने स्वतःच्या हिमतीवर त्याने पाठी तर रचला. पाठी तर येऊन पोरांना बोलला की नीट राहा.
हा आपला पथकाचा एक हुकुमचा एक आहे. या भावासाठी ना खरंच मित्रांनो तुम्ही याची व्हिडिओ बघा, खूप चांगल्या तुम्हाला नीट बघायला भेटेल. थँक्यू. तर मंडळी आता झालेत आमचे 5-6 ठिकाणी लावून झालेत. आता आम्ही आलो आहे जेवण. आता वाजले 4. आता बघूया जेवणाला काय आहे. पावभाजी का अजून काय राईस वगैरे. आणि हा बघा आमचा टॉपर आहे. ए भाई तुला कसं वाटलं 7 थर लावून? 7 थराचं स्वप्न मित्र तर पूर्ण झालं आहे. खूप मेहनत करू दे पोरं आणि फायनली आमचं स्वप्न पूर्ण आलेलं आहे. तर चला आता जेवायला काय ते बघूया. तर मंडळीनं मागाशी तुम्हाला बोलवतो जेवायचं, पण मागाचं तिकडचं कॅन्सल झालं कारण आपण तिकडे मागाशी होतो छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये. मग तिकडे गेलो आणि जागा नव्हती, त्यामुळे आता आपण आलो आहे माटून गेला ब्रिज खाली. तर तुम्हाला दाखवतो सगळं पथक, म्हणजे कुठलंही असू दे गोविंदा पथक पावसामध्ये खाली कुठे जेवायला बसतं, कसं बसतं आणि किती एन्जॉय करतं हे तुम्हाला मी दाखवतो. वरती घे. तर मंडळी जल्लोष वगैरे झाला. आता थोडंसं पथकाकडनं काय आहे रे, पुलाव आहे, बिर्याणी आहे. तर पहिले बिर्याणी खाऊया, नंतर मग तुमच्याशी बोलतो. तर चला. पोटभर जेवा रे, लाजू नका, मागू नका, पोटभर जेवा. तर कसं काय मंडळी, कशी वाटली व्हिडिओ? तर हे होते आमच्या जय जागेवाल्या पथकाची छोटासा केलेला, प्रत्येक ठिकाणी केलेला छोटा छोटा प्रयत्न, छोटासा ब्लॉग. तर पहिल्या प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की
मध्ये मध्ये व्हिडिओ थोडेसे ब्लर आलेले आहेत, कारण तुम्हाला माहीत असेल की दहीहंडीला किती पाऊस पडत होता आणि थोडं मोबाईल सेफ्टीसाठी मी कवर घातलेलं, म्हणजे व्हिडिओ ही थोडीशी ब्लर आली आहे किंवा काय दिसत नसेल तर त्यासाठी समजू. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडनं किंवा आमच्या पोरांकडनं कोणाकडनं एक चुकीचा शब्द आला किंवा शिव्या आले असतील किंवा कोणाकडनं अपशब्द आले असतील तर त्यासाठी माफ करा. तर गेल्या 2-3 वर्ष आमच्या सगळ्या पोरांचं स्वप्न होतं की 7 थर लावायची. आमच्या अध्यक्षाने सांगितलं की 2-3 वर्ष तेच सांगत होता की त्याची इच्छा होती की 7 थर लावायची आणि 7 थर लावले पोरांनी की तो आपल्याला पिकनिकला नेणार होता. तर त्याचं वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे. तर ते त्याचं वचन त्याची इच्छा आम्ही या दहीहंडीमध्ये पूर्ण केलेली आहे, म्हणजे 7 थर लावलेले आहेत. तर माझ्या अध्यक्षाला विनंती आहे की तुम्ही पण आता तुमचं वचन आणि काय तुमची काही इच्छा असेल ती लवकर पूर्ण करा, पाऊल उचला आणि आम्हाला लवकरात लवकर पिकनिकला न्या. आणि जेव्हा आपण पिकनिकला जाणार तेव्हा मी जिथे आम्ही काही एन्जॉयमेंट करणार, मस्ती धमाल करणार, ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपला सणही येतो आहे, हक्काचा सण म्हणजे आपला गणपती बाप्पा येत आहे. त्याचेही लवकरच व्हिडिओ, ब्लॉग हे सगळं येणार आहे. धमाल मस्ती कशी असणार हे सगळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुम्ही काय करता, व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तर असं करू नका. जसं तुम्ही लोकांना सपोर्ट करत असं मलाही सपोर्ट करा. आपल्या चॅनलला आपल्या म्हणून सपोर्ट करा. तर चला लवकरच भेटू एकदम फ्रेश चकचकीत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.